दिल्लीहून पुण्यासाठी निघालेलं विमान पुन्हा दिल्लीत पोहोचलंय। रडारमधील तांत्रिक बिघाडामुळे हे विमान पुन्हा दिल्लीला पोहोचल्याची माहिती आहे। स्पाइसजेटचं हे विमान पुण्यामध्ये न उतरताच परत दिल्लीला गेलंय। अनेक प्रवासी दिल्ली विमानतळावर खोळंबलेले आहेत। तर दिल्लीहून हे विमान काल संध्याकाळी 5:30 वाजता पुण्यासाठी निघालं होतं, मात्र पुण्याजवळ येताच पुन्हा ते विमान दिल्लीकडे वळवण्यात आलं। कंपनीकडून रिफ्रेशमेंट देण्यात आली आणि पुन्हा विमान लवकर पुण्याकडे पोहोचल्याची माहिती समोर येते। तर धक्कादायक असा हा प्रकार घडलेला आहे। दिल्ली विमानतळावरून काही लोक प्रवासी हे पुण्याकडे येण्यासाठी निघाले, मात्र ते पुण्यामध्ये न पोहोचता पुन्हा एकदा दिल्लीमध्ये पोहोचले। दिल्ली विमानतळावर पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं। तर तांत्रिक बिघाड झाला होता रडारमध्ये आणि त्यामुळे हे विमान इथं लँडिंग न करता पुणे विमानतळावर ते पुन्हा एकदा दिल्लीमध्ये पोहोचल्याची माहिती समोर येते। त्यामुळे स्पाइसजेटचं हे विमान पुण्यात न उतरताच परत दिल्लीला गेला आणि अनेक प्रवासी त्या ठिकाणी खोळंबले। दरम्यान दिल्लीहून हे विमान काल संध्याकाळी 5:30 वाजता पुण्यासाठी निघालं होतं, पण पुण्याजवळ येताच पुन्हा ते विमान दिल्लीकडे वळवण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे विमान दिल्लीमध्ये पुण्यामध्ये पोहोचल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।